नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ट्रम्प स्वतःच एका खड्ड्यात पडलेले आहेत. ही बाब आता निर्विवाद झालेली आहे. इराणवरती त्यांनी अशा प्रकारे हल्ला करायला नको होता. त्यांना असं समजूत करून दिलेली होती की व्हेनेझुएला सारखं हे ऑपरेशन सुद्धा आपण फिनिश करणार आहोत आणि गेल्या 70 वर्षामध्ये रादर गेल्या 50 वर्षामध्ये जे तुमच्या विरोधकांना करता आलं नाही, तुमच्या आधीच्या अध्यक्षांना करता आलं नाही, ते तुमच्या हातून घडू शकतं. ही अली खामेनीची जी राजवट आहे, ती तुम्ही उलथवू शकता आणि तुमचं नाव इतिहासामध्ये त्याच्यामुळे नोंदलं जाईल. या प्रलोभनामध्ये ट्रम्प यांनी आक्रमणाचा निर्णय घेतला आणि ते आता त्याच्यामध्ये पूर्णपणे फसलेले आहेत. तो एक वेगळा विषय आहे. पण आता त्याच्यातून बाहेर पडायचं तर मार्ग एकच आहे, सन्माननीय समझोता. कारण दोन्ही पक्षांच्या लक्षात आलेलं आहे, की रणांगणावरती हा प्रश्न सोडवता येत नाही. तेव्हा सामोपचाराने सोडवण्याची गरज आहे आणि त्यासाठी ट्रम्प यांनी दुहेरी प्रयत्न चालवलेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानला पुढे करून त्यांनी सौदी, इजिप्त आणि यांना आपल्या देशामध्ये बोलवलं आणि त्यांची एक मीटिंग घेतलेली होती. त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ केला होता. ती मीटिंग संपताच पाकिस्तानचे मंत्री हे चीनमध्ये गेलेले आहेत. तेव्हा जो काही तोडगा ह्या देशांनी सुचवला असेल त्याच्यावरती चीनचं म्हणणं काय आहे ह्याचा फीडबॅक घेऊन पाकिस्तानचे मंत्री येतील. तेव्हा हा एक मार्ग सुरू करून दिलेला आहे ट्रम्पनी आणि पाकिस्तानवरती जबाबदारी टाकलेली आहे, की तुम्ही इराणशी बोला आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा पाकिस्ताननी पहिली स्टेप घेतलेली आहे. दुसरी स्टेप म्हणून चीनकडे प्रयाण केलेलं आहे. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय होणार आहे, तर प्रत्यक्ष अमेरिकेचे जे अधिकारी आहेत, ते इस्लामाबादमध्ये जातील. इराणचेही मंडळी तिथे येतील अशी अपेक्षा आहे आणि असं जर का झालं तर मग ह्या वाटाघाटींना मूर्त रूप देण्याचं आणि त्याच्यामधून तोडगा काढण्याचं काम पाकिस्तानला कदाचित करता येईल. सर्वत्र कदाचित हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. कारण इतके जर आणि तर आहेत, की एका बैठकीत किंवा एका फेरीमध्ये कुठलाही तोडगा यशस्वीपणे येईल याची कोणी हमी देऊ शकत नाही. पण हे सगळं करत असतानाच ट्रम्प यांना आपलं राजकीय भवितव्य काय आहे त्याची पूर्ण जाणीव झालेली आहे. एक निर्णय चुकीचा झाला आणि त्यातून कुठून कुठे गोष्टी गेल्या याचा तुम्ही विचार करू शकता. तेव्हा ट्रम्पची पहिली प्रायोरिटी काय आहे तर त्यांना 4ही वर्ष अध्यक्ष पदाची त्या पदावरती राहायचं आहे. त्यांना ऑक्टोबरमध्ये भीषण पराभव झाला रिपब्लिकन पक्षाचा म्हणून बाजूला व्हावं लागतंय ही नामुष्की नको आहे. तेव्हा त्यांनी काय करावं? लक्षात घ्या, की जर का ट्रम्प यांना बाजूला व्हायची पाळी आली, तर अध्यक्ष कोण होणार? अमेरिकेच्या घटनेनुसार अध्यक्ष होणार आहेत जे.डी. व्हॅन्स. आणि हे जे.डी. व्हॅन्स जे आहेत, ते ठामपणे एक वाक्य आपल्याला ऐकवत होते गेली काही महिने. ते वाक्य असं होतं, की अमेरिकन प्रशासन आता जूनच्या म्हणण्याला होला हो करणार नाही, नाहीला नाही करणार नाही. त्याचा अर्थ असा, की अमेरिकेचं धोरण ज्यू ठरवणार नाहीत. याची ग्वाही जे.डी. व्हॅन्स देत होते. तेच हा त्याचा सार आहे. हे त्याचं गर्भित सार आहे आणि त्याचा अर्थ असा आहे, की इथून पुढे अमेरिका इस्रायल त्याप्रमाणे याचा गर्भित अर्थ असा होता, की इथून पुढे अमेरिका इस्रायल सांगतंय आणि त्या मार्गाने जाईल याची काहीही हमी नाही. आमचं हित ज्याच्यात असेल ते स्टेप्स आम्ही घेऊ, ती धोरणं आम्ही राबवू, असं जे.डी. व्हॅन्स जाहीरपणे सांगत होते. आणि ते का सांगत होते? कारण एक प्रकारे ट्रम्प हे ह्या भोवऱ्यामध्ये खेचून घेतलेले दिसत होते त्यांना आणि म्हणून गेले काही महिने ते ही ताकीद देत होते. तेव्हा रिपब्लिकन पक्षामधला हा जो एक मोठा गट आहे, की आपण इस्रायलचं ऐकण्याची गरज नाहीये. अमेरिकेने स्वतःचं धोरण ठरवावं. ह्यांचा आवाज अतिशय दमदार झालेला आहे या क्षणी आणि अर्थातच त्यांचं नेतृत्व हे पदसिद्ध अधिकाराने जे.डी. व्हॅन्स यांच्याकडे गेलेलं आहे.
तेव्हा ट्रम्प यांनी एक खुबीनी खेळलेली आहे, की पाकिस्तानमध्ये जेव्हा केव्हा इराण सोबत वाटाघाटी होतील, त्याचं नेतृत्व हे त्यांनी आता जे.डी. व्हॅन्स यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. आजपर्यंत वाटाघाटींसाठी कोण जात होतं ट्रम्पकडून? कुशनर जात होते, जे त्यांचे जावई आहेत आणि विटकॉफ जात होते, जे त्यांचे उद्योगधंद्यामधले जवळचे सहकारी मानले जातात. हे दोघे जण वाटाघाटींसाठी जात होते. तिथे काय घडलं ते ट्रम्प यांच्या कानावर घालत होते आणि त्यानुसार निर्णय घेतले जात होते. परंतु कदाचित ट्रम्प यांना आता जाणीव झाली असेल, की या दोघांनी सुद्धा आपल्याला वस्तुस्थितीची जाण करू दिली नाही. कदाचित त्यांना स्वतःलाच नव्हती, त्यामुळे तो जो फीडबॅक आहे तो ट्रम्प पर्यंत पोहोचला नसेल. वस्तुस्थिती काय आहे ह्याची आपण केवळ आता कल्पना करू शकतो. पण विटकॉफ आणि जॅरेड कुशनर ह्या दोघांना याच्यामधून बाहेर काढलं गेलेलं आहे या वाटाघाटीच्या प्रोसेसमधून. आणि ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, जी आजपर्यंत कोणीही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली नाहीये. या सगळ्या वाटाघाटींचं नेतृत्व जर जे.डी. व्हॅन्सकडे गेलं असेल, तर या वाटाघाटींमधून इस्रायल बाजूला केला गेलेला आहे. ही दुसरी ब्रेकिंग न्यूज आहे. कारण इराणशी समझोता करायचा तर पायात पाय घालणारा इस्रायल आहे. म्हणजे अमेरिकेला जो काही समझोता करायचा आहे, त्याच्यामध्ये खोडा कोण घालतोय? तर इस्रायल घालत होता आतापर्यंत. तुम्हाला आठवत असेल, की ट्रम्प यांनी जेव्हा-जेव्हा शांततेचे मेसेज दिले, तेव्हा-तेव्हा इस्रायलने अधिकाधिक आक्रमक असे हल्ले करून दाखवलेले होते. आणि एका बाबतीत तर ट्रम्पने त्यांच्याकडून आय एम सॉरी म्हणून सुद्धा घेतलेलं होतं. पण प्रकरण तिथे थांबलं नाही. नेतान्याहू हे अधिक आक्रमकपणे वागताना दिसतायत. तेव्हा या प्रोसेसमधून पहिला इस्रायलला बाजूला केला, म्हणजे इराणला काय म्हणायचं आहे हे इस्रायलच्या तोंडातून आपल्याला ऐकायचं नाही, हे ट्रम्पनी सूचित केलेलं आहे. जे.डी. व्हॅन्स जे काय सांगतील त्यानुसार आता निर्णय कदाचित घेतले जातील. ही ट्रम्पची सावधगिरीची खेळी आहे. तेव्हा आता जर का वाटाघाटी यशस्वी झाल्या, तर अर्थातच श्रेय हे सिटिंग प्रेसिडेंटचं असतं. पण त्या अयशस्वी झाल्या तर त्याची माळ ही जे.डी. व्हॅन्सच्या गळ्यात बांधली जाईल. त्या जे.डी. व्हॅन्सवरती जी जबाबदारी टाकली गेलेली आहे, ती ते नीट पार पडतील अशी आपण आशा करूया. कारण त्यांना सुद्धा त्याच्यामधले खाचखळगे जे आहेत त्याची जाणीव असणार आणि व्हॅन्सना सुद्धा खड्ड्यात ढकलण्यासाठी अनेक मंडळी तयार असतील. जशी ट्रम्पना ढकलण्यासाठी उत्सुक आहेत, तशी व्हॅन्सला सुद्धा ढकलण्यासाठी उत्सुक आहेत. दोघांचेही कॉमन शत्रू आहेतच. त्यामुळे हा जो अंतर्गत कलह आहे, संघर्ष आहे, तो आता कसं रूप घेईल ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. एक बाब मात्र निश्चित आपण म्हणू शकतो, की किमान आपण चुकलो ह्याची कुठेतरी नोंद ट्रम्प यांनी घेतलेली आहे आणि ही बाब ही स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. कारण आपण चुकलो हे मान्य केलं तर माणूस सुधारायचा प्रयत्न करतो. चुकलोच नाही असं वाटलं तर सुधारण्याची परिस्थितीच येत नाही. तेव्हा ही एक स्वागतार्ह बाब आहे. ह्याच्यातला फक्त काटा जो आहे, खडा जो आहे तो अर्थात पाकिस्तान आहे. पाकिस्तान ह्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे डबल गेम्स खेळेल हे आताही सांगता येत नाहीये. आता सुद्धा पाकिस्तानी माणूस चीनमध्ये गेलेला आहे. तेव्हा चीनचा निरोप जो आहे तो पाकिस्तानच्या तोंडून अमेरिकेपर्यंत जाणार आहे. अर्थात चीनने सुद्धा ही खबरदारी घेतली पाहिजे, की आपलं जे म्हणणं आहे ते ठीक-ठीक ट्रम्पच्या कानापर्यंत पोहोचवण्याचे इतर मार्ग ट्रम्पकडे त्यांनी स्वतः ओपन ठेवले पाहिजे आणि चीनने त्याचा वापर सुद्धा केला पाहिजे. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.